गुड मॉर्निंग. आवाज वाढला. सेकंड टाइमला तुमचा आवाज वाढतोय. चल, मागच्या लेक्चरला आपण काय घेतलं? न टाकी घेतलं, बरोबर आहे. आजच्या लेक्चरला आपण न टाकीवरची कंबाईनची एक्झाम्पल घेऊया अगोदर, त्याच्यानंतर आणि वेगवेगळ्या प्रकारची एक्झाम्पल आहे ती घ्या. पहिला प्रश्न. ABC या 3 पाईपने एक पाण्याची टाकी फास्ट लिहून घ्यायची सवय लावा. एवढा वेळ नाही आपल्याकडे. एका लेक्चर मध्ये जर का 20 घंटे होत असतील तर मला 25 करायचे आहेत. लेक्चर वाढवू शकत नाही. फास्ट लिहा. बरोबर. तुम्हाला सांगतो इकडे, तुम्हाला हे आहे तसं परत मिळते. तुम्ही ते जाऊन परत ऐकू शकताय किंवा लिहू शकताय. कधी पण गणित लिहून घेताना फक्त डाटा लिहून घ्यायचा, पूर्ण वाक्य लिहून घ्यायचं नाही. तुम्हाला हे प्रश्न प्रत्येक जागी मिळत असतात. फक्त डाटा काय? ABC बघा, ABC 3 नळ आहेत, किती वेळात भरतायत? 20 मिनिट. एवढंच लिहायचं असतं गणित लिहून घ्यायचं म्हणजे. एवढंच म्हणून PYQ आहे म्हणजे लिहून घ्या. इतर गणित स्लो लिहून घ्या, काय अडचण नाही. या ABC या 3 पाईपने एक पाण्याची टाकी किती वेळात भरते? 20 तासात भरते. आता इथं पुढचं व्यवस्थित लिहून घ्या. हे लिहून घ्यायची गरज आहे. या C ची गती ही B पेक्षा दुप्पट आहे. C ची गती ही दुप्पट आहे. पहिलं बरोबर आहे. दुसरं आणि सांगितलं वाक्य घ्या. B ची गती A पेक्षा तिप्पट आहे. Aच्या तिप्पट आहे. बरोबर. ही 2 वाक्य दिलेत. तर 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 A या नळाने संपूर्ण टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल? तर A ने विचारले किती वेळ लागेल? A अधिक B अधिक C दिलेला आहे तुम्हाला किती? 20. ओके. बघा, एखाद्या नळाचा वेग दुप्पट असणं म्हणजे काय? पडणारं पाणी त्या प्रमाणात दुप्पट पडणं. म्हणजे बघा, तुम्ही बादलीनं पाणी भरताय आणि तुमचा लहान भाऊ छोट्याशा बादलीनं पाणी भरतोय. कुणाची टाकी अगोदर भरणार? मोठ्या भावाची टाकी अगोदर भरणार, छोट्या भावाची टाकी लेट भरणार. का भरणार? पाणी पडणार कमी पडते. बरोबर आहे. म्हणजे काय? समजा A हा एक नळ आहे, B हा एक नळ आहे. बरोबर आहे. हा जर का 12 तासात टाकी भरतोय, किती तासात टाकी भरतोय? 12 तासात. आणि काय म्हणलं? Bचा जो वेग आहे तो याच्यापेक्षा दुप्पट आहे. लागणारा वेळ काय होणार? 6 होणार. 12 तास 24 होईल काय? नाही. वेग काय होतोय? म्हणजे काय? ज्यावेळी पाण्याची पट होणार, पाणी पडण्याची पट होणार, ज्या पटीत पाणी वाढणार त्या पटीत काय होणार? दिवस कमी होणार. काय म्हणलो? ज्या पटीत पाणी वाढणार त्या पटीत काय होणार? त्या पटीत दिवस किंवा काय वेळ काय होईल? कमी होणार. बरोबर. हे समजलं? ह्या उदाहरण त्यासाठी सांगितलं कारण की याचा वापर आता आपल्याला या गणितात करायचा आहे. आता बघा, C ची गती ही B च्या दुप्पट आहे. म्हणजे लहान कोण असणार? B असणार का C असणार? B लहान असणार. कारण की C B च्या दुप्पट आहे म्हणजे B लहान आहे. बरोबर आहे. परत बघा, B हा कोणाच्या तिप्पट आहे? A च्या तिप्पट आहे. लहान कोण असणार? मग 3 नळांच्या मध्ये जो सर्वात लहान आहे त्याला X म्हणायचं. कोण लहान आहे सर्वात? A. म्हणजे A जर का मी X म्हणला, बरोबर आहे. बघा, आता सांगतो. पाणी लागणारा वेळ घ्यायचा आपल्याला. काय लागणारा वेळ? एक्झाम्पल 2 पद्धतीने सोडवत होते. आधी समजून घेऊया X मध्ये, जरासं किचकट वाटू दे, त्याच्यानंतर मी तुम्हाला त्याच्यापेक्षा सोपं करून सांगतो. बरोबर आहे. बघा, जर का A ला X वेळ लागत असेल टाकी भरायसाठी, बरोबर आहे. X म्हणजेच मी आता तुम्हाला समजायसाठी घेतो किती? 18 तास लागतायत. धरा किती तास लागतायत? फॉर एक्झाम्पल धरा 18 तास लागतायत. बरोबर आहे. तर B ला किती तास लागणार? 6. म्हणजे X च्या फॉर्मॅट मधलं उत्तर काय येईल? बरोबर आहे काय? म्हणजे बघा, A काय येणार? X तास. बरोबर. B काय येईल? X छेद
3 तास. समजते? आता सी ची गती ही बी च्या दुप्पट आहे, म्हणजे लागणारा वेळ काय होणार? निमपट. सी ला किती वेळ लागेल तासात सांगा आधी. इथं आलं 12. 12च सॉरी इथे किती आलं? 6 आलं. 6 इथं 6 असेल तर इथे किती येणार? 3 येणार. काय केलं तुम्ही? परत ह्या 6 ला कितीने भागलं? 2 ने भागलं. म्हणजे एक्स मधल्या फॉर्मॅट मध्ये x/3 भागिले किती करणार? 2. म्हणजेच उत्तर किती येईल? x/6. लागणारा वेळ किती झाला? 1/6 तास. फक्त एवढंच कॅल्क्युलेट करायचं होतं. म्हणजे वेगळं गणित काय होतं? फक्त एक्स मधल्या फॉर्मॅट मध्ये लिहायचं होतं. काय? याच्या गतीनुसार पडणारं पाणी वाढणार, आणि पडणारं पाणी वाढलं की लागणारा वेळ त्या पट्टीत काय होणार? कमी होणार. मग आता लागणारा वेळ काय झाला? ए चा x, बी चा x/3 तास, सी चा x/6 तास. आता आपल्या फॉर्मॅट मध्ये लिहूया. याचं उत्तर काय येईल? 1/x. याचं काय होणार? मी आता लागलंच लिहितो. छेदातलं 3 काय होणार? वरती जाणार. परत इथं 6 आणि या सगळ्यांची बेरीज किती यायला पाहिजे? 1/x अधिक 3/x अधिक 6/x बरोबर किती येणार? 1/. बरोबर. आता 1 आणि 3 4 आणि 6 10. 10/x बरोबर 1/20. बरोबर. हे 10 इकडे छेदात जाणार. काय होईल? 200. x बरोबर काय येईल? तास. उत्तर किती आहे बघा? उत्तर 200 आहे. ऑप्शन मध्ये ऑप्शन नंबर 1 आहे. हा विचारलेला प्रश्न आहे एक्साइज मुख्य 2022 ला, म्हणजे ग्रुप सी च्या मेन्सला विचारलेला प्रश्न आहे. बरोबर आहे. प्रश्न फक्त काय वेगळा होता बघा? प्रश्न वेगळा काय होता? तर ही 2 वाक्य दिल्यामुळे प्रश्न वेगळा झाला. की इथं पाण्याची गती दिली, ऍक्च्युअल टाइम दिला नाही. आपल्याला टाइम माना लागला. आपण कशाला टाइम मानला? एक्स मधला टाइम मानला. एवढंच. फक्त हे लिहिताना हे 3 कसं वरती आलं समजत नसेल बघा, हे जर का स्टेप समजली नसेल तर मध्ये एक स्टेप वाढवतो मी. म्हणजे 1/x आला, 1/x/3 म्हणजेच 3/x, आणि इथं 1/ किती येणार? x/6 म्हणजेच 6/x असेल. फक्त ती स्टेप समजू दे. झालं? समजलं? एखादं लेक्चर समजलंय तर परत तुम्ही जाऊन लेक्चर बघू शकता. तुमच्या ऍपला पण लेक्चर मिळत आहेत आणि युट्यूबवरती पण लेक्चर सिरीज नुसार लावलेली आहेत. ओके. आता बघा, पुढचं एक्झाम्पल सांगितलंय. एक नळ आहे. ए हा नळ 4 तासात टाकी भरतो. किती वेळात भरतोय? 4 तासात. आणि त्याला खाली गळती लागल्यामुळं टाकी भरायला 6 तास वेळ लागतोय. म्हणजे टोटल टायमिंग 6 दिलाय. टाकी 6 तासात भरते. उशीर बिशीर काय म्हटलेलं नाही. म्हणजे पूर्ण टाकी भरायलाच किती वेळ लागालाय? गळतीमुळं 6 तास. तर भरलेली टाकी त्या गळतीमुळे किती वेळात रिकामी होईल असं विचारलं. बरं आहे. काढूया बघा. काय करणार? इकडे 1/4 वजा 1/x बरोबर 1/6. इकडे घ्या, तिथे प्लेट घ्या. 1/4 वजा 1/6 बरोबर 1/x. 6 1 6 किंवा 12 करा. छेद 12 करायला 3 येईल. किती येईल? 2. 3 वजा 2/12 बरोबर 1/x. 1/12 बरोबर 1/x. x बरोबर संयुक्त पूर्व परीक्षा 2018 पहिला विचारलेला प्रश्न. नळ टाकीवरती कंबाईनला प्रश्न कमी आहेत. एका दुसरा प्रश्न पडतो. मागच्या 3-4 वर्षात प्रश्नच पडलेला नाही नळ टाकीवरती कंबाईनला. ग्रुप बी ग्रुप सी ला राज्यसेवेला पडलाय पण कंबाईनला नाही. परत ए घ्या 36 मिनिटं. 1 मिनिट. 36 मिनिटं. बी घ्या 45 मिनिटं. दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर किती वेळा टाकी भरेल? एका बाजूला एक्स ठेवायचं, एका बाजूला सगळे अंक ठेवायचे.
म्हणजे हा एक्स छेदचा एका बाजूला ठेवणार, मग त्याला इकडे ठेव किंवा याला इकडं आण, म्हणजे ह्याला इकडं ने किंवा याला इकडं आण. मी काय केलं, ह्याला वजा चिन्ह आहे, मला ते अधिक पाहिजे म्हणून मला याला कट टाकलं आणि ह्याला अधिक आहे तिकडे वजा हा 45 36 45. काय येईल? आपण विचारला प्रश्न आहे, कसा विचारलेला आहे? कर सहाय्यक पूर्व परीक्षा 2017 विचारलेला प्रश्न आहे बघा. काय येणार? 1/45 अधिक 1/36 बरोबर 1/x. त्यातलं काढायचं आपल्याला, बरोबर. परत तुम्हाला मी सांगितलं आठवते का बघा पहिल्या लेक्चरला, 36 45 चा पाडापाठ पाहिजे. 35 36 45 हे आकडे सारखे गणतात येतात, बरोबर आहे. मग 35 आणि 36 च्या पाड्यात येणारी संख्या आहे 180. 45 चोक अधिक 36 पंचे 180 छेद किती येईल? 180 बरोबर 1/x. 5 आणि 4 9/180 बरोबर 1/x. 9 1 9 20. x बरोबर काय येईल? 20. ज्यावेळी असं लिहितोय 1/x बरोबर 1/20. 1 ला 1 20 ला 20 म्हणजे x बरोबर काय येईल? 20. त्याचं उलट करा तरी पण तुम्हाला 20 मिळून जाईल. बघा पुढचं गणित पण इंटरेस्टिंग आहे, घ्या पूर्ण व्यवस्थित लिहून घ्या कारण की शब्द शब्द महत्वाचा आहे. घ्या. एक पाण्याची टाकी 2/3 भरलेली आहे. एक पाण्याची टाकी 2/3 भरलेली आहे. ए या नळाने ती टाकी 12 तासात भरली जाते. 12 तासात भरली जाते. व बी या नळाने ती टाकी 8 तासात रिकामी होते. 8 तासात रिकामी होते. तर दोन्ही नळ एकत्र सुरू केल्यास टाकी भरण्यास किंवा रिकामी होण्यास किती वेळ लागेल? भरण्यास किंवा रिकामी होण्यास किती वेळ लागेल? आता बघा जर का तुमचं उत्तर वजा आलं तर टाकी रिकामी होणार. उत्तर जर का प्लस आलं, शेवटच्या उत्तराला, सगळ्यात शेवटच्या उत्तराला प्लस किंवा वजा येईल, त्याच्यानुसार ती भरणार किंवा रिकामी होणार. झालं? समजते? 8. बघा हेड बघा सांग काय सांगितलं बघा की टाकीचा काहीतरी भाग भरलाय. याची टाकी आहे, याचा एवढा भाग भरलाय. म्हणजे टाकीचं जर का मी 3 भाग केलं तर ऑलरेडी टाकीचे किती भाग भरलेले आहेत? बरोबर. मग बघा इथनं पुढे सांगितलंय हा जो उरलेला भाग आहे तो किती वेळ भरतोय? 12 तास दिले काय? 12 तास दिले. जर का एक भाग भराय 12 तास तर 3 भाग भराय किती वेळ लागतील? 36. हे महत्वाचं. ही संपूर्ण टाकी भरायसाठी ए ला किती वेळ लागेल? 36. तुम्हाला जे दिले ते हे फक्त एका भागापुरतं दिले.
आता दुसरा पण महत्वाचा आहे बघा, काय सांगितले, एवढीच भरलेली टाकी रिकामी करण्यासाठी किती वेळ लागतोय? 8 तास. बघा, 2 भाग रिकामी किती वेळात करतोय? 8 तासात. 1 भाग रिकामा किती वेळ लागणार? 4 तास. असं भरलेली पूर्ण टाकी 3 भागाची जी आहे त्याला किती वेळ लागणार? 12 तास. म्हणजे बी काय येईल? एवढंच फक्त कॅल्क्युलेट करायची एक्स्ट्राची स्टेप होती. इथनं पुढे तुम्ही रेग्युलर कॅल्क्युलेट करणार. काय करणार? 1/36 वजा 1/12 बरोबर इथलं तुम्हाला काढायचं. बरोबर काय? किती करणार? 36 करणार. 3 आलं, खाली आलं 36. 1 वजा 3 वजा 2/36 बरोबर 1/x. उत्तर काय येईल? सॉरी, वजा 18 बरोबर वजा x बरोबर काय येईल? 18. x बरोबर 18 असल्यास हा रिकामी होणार. 1 मिनिट. हा उत्तर 16 दिले. 18 उत्तर यायला पाहिजे. उत्तर 18 यायला पाहिजे. किती ना उत्तर? 18. हे वजा चिन्ह राहिलं, सॉरी हे वजा x नाही, वजा उत्तर राहत x. इथं वजा राहिलं. वजा म्हणजे काय सांगतोय? भरलेली टाकी रिकामी होणार. दोन्ही नळ जर एकत्र चालू केले तर बाहेर जाण्याचा पाण्याचा फ्लो कसा आहे? जास्त आहे. पुढं भरण्याचं काम करत असेल तर इथं प्लस राहणार. 18च उत्तर आहे. नाही नाही, हे भरणार नाही, टाकी कधीच भरणार नाही. बघा सांगतो. नाही नाही हा, हे 2 पॉसिबिलिटी सांगितल्यात. तिने असं म्हणालाच नाही भरणार किंवा रिकामी होणार. तिने फक्त काय म्हणले, तुमच्या उत्तरानुसार ठरवा भरणार का रिकामी होणार. आता बघा मला सांगा, 2 कंडिशन आहेत. परत अरे हे कुठे गेला? वासू आणि सुरेश. इथं वासू आणि सुरेश. आता मोठा भाऊ वासू आहे, सुरेश छोटा भाऊ आहे, आणि इकडे मी आणि आमचा कोण आहे? अमोल आहे. बरोबर काय? अमोलकडे बारडी आमची छोटी आहे, माझ्याकडे मोठी बारडी आहे, याच्याकडे बादली बाद छोटी आहे, मोठी आहे. बरोबर? ही टाकी भरायला सांगितली. आमच्या मम्मीने आम्हाला काम सांगितले. काय सांगितले? टाकी भरा. आणि काय सांगितले? गंमत करायसाठी एकालाच रोज पाणी भरायला लावते मग कोणतरी एक जण, आणि दुसरा त्याला छळतोय, त्रास देतोय. म्हणजे काय बघा, मी पाणी वता लागलो, अमोल पाणी उपसतोय. अमोल पाणी उपसतोय. आता आदल्या दिवशीचा वापर होऊन टाकी दोघांच्याकडे पण अर्धी शिल्लक आहे. काय होत्या? अर्धी टाकी घरात शिल्लक आहे. आता अर्धी टाकी भरायची आहे. बरोबर आहे? आमच्या घरात मी पाणी भरालोय, अमोल उपसा लागलाय. बरोबर? आणि वासूच्याकडे काय झाले? वासू उपसणार, सुरेश भरणार. बघा मला सांगा, मी एक बादली वतली, तो एक बादली काढतोय. मी एक बादली वतली की तो एक बादली काढतोय. बरोबर? माझ्या कंडिशन मध्ये पाणी टाकीतलं वाढत जाणार का कमी होणार? वाढत जाणार. बरोबर? तिकडे काय होणार? काय होणार? कमी होत जाणार. असं का झालं? तर बघा कंडिशन मध्ये इकडं पडणाऱ्या पाण्याचा फ्लो कसा होता? जास्त होता. कशाच्या तुलनेत? बाहेर जाणाऱ्या पाण्याच्या तुलनेत काय होता? कमी होता. इकडं काय झालंय? पडणारं पाणीच कमी आहे, जाणारा खर्च जास्त आहे, बाहेर जाणारं पाणी जास्त आहे. तर काय? हा बिझनेस चांगला आहे, नफ्यात चाललाय. हा बिझनेस तोट्यात चाललाय, जेवढं कमवते त्याच्यापेक्षा जास्त खर्च व्हायला लागला. सेम या प्रकारे. म्हणजे 2 नळ असतील तर त्याच्यानुसार पहिल्यांदा आपल्याला ठरवावं लागणार. काय ठरवावं लागणार? पडणारं पाणी जास्त आहे का जाणारच पाणी जास्त आहे? हे कसं ठरवणार? तर ते पण सांगू. बघा आताच आपण बघितलं, ज्या नळाला वेळ कमी लागतोय, ज्या नळाला वेळ कमी लागतोय त्याचा पाणी भरण्याचा वेग कसा असणार? जास्त. म्हणजे आताच्या एक्झाम्पल मध्ये काय आलं? पडणारं पाणी हा नळ 36 तासात किंवा 36 मिनिटांमध्ये काय भरत होता? टाकी भरत होता. पण बाहेर जाणारं पाणी किती वेळात भरत होतं? 12. म्हणजे हे कमी वेळ लागतोय, म्हणजेच पाणी काय व्हायला लागले? खाली जास्त चाललंय. कुणाच्या तुलनेत? त्याच्या तुलनेत. त्याच्यामुळे भरलेली टाकी काय होणार? रिकामी होणार. ओके. चला
आता बघा ए टायमिंग घ्या फक्त ABC ABC टायमिंग घ्या 12, 15, 20. एक्झाम्पल मी वाचून सांगतो, फक्त आधी एवढंच लिहून घ्या. बरोबर, हे लिहून झालं. आता एक्झाम्पल वाचतो, तुम्ही फक्त डाटा त्यातनं काढून घ्यायचा. काय सांगू, ABC या नळांनी स्वतंत्रपणे एक टाकी अनुक्रमे 12, 15 आणि 20 तासात भरली जाते किंवा रिकामी होते. म्हणजे हे नळांचं फक्त स्पीड दिले, कुठं सांगाने भरतात किंवा रिकामी होतात. तो नळ वरती पण जोडू शकतोय, खाली पण जोडू शकतोय, दोन्ही पण पॉसिबिलिटीज आहेत. पुढे सांगितले बघा, एकाच वेळी बी आणि सी नळाच्या साह्याने, कोणत्या बी आणि सी नळाच्या साह्याने काय करायचं आहे, टाकी भरण्यास सुरुवात केली. कोणाच्या साह्याने सुरुवात केली, बी आणि सी च्या नळाने टाकी भरण्यास सुरुवात केली आणि त्याच वेळी अ च्या साह्याने टाकी रिकामी करण्यास सुरुवात केली. अ च्या साह्याने टाकी म्हणजे ए च्या साह्याने टाकी रिकामी, म्हणजे हा काय करायलाय, वजा रिकामी करणार. हे दोघं कसे आहेत, भरतायत. बरोबर, तर तर किती तासांनी टाकी पूर्ण भरेल, बरोबर आहे, असं विचारले. काय करणार, पहिल्यांदा 1, 2 लिहिणार, 1/15 अधिक 1/20 वजा काय करणार, आणि याचं जे उत्तर येईल ते मला काढायचं आहे. बरोबर, छेद किती करूया, 60 होतोय छेद, 15 चोक 60 अधिक 20 त्रिक 60 वजा 12 पंचे 60 भागिले किती येणार, 60. बरोबर, बरोबर 1/x, 4 आणि 3 7 वजा 5 2 छेद बरोबर 1 छेद बरोबर 1 छेद x बरोबर 30. एवढंच आन्सर होतो. आपण विचारलेला प्रश्न आहे, कशाला विचारलाय, संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2000 नाही, हा राज्यसेवा विचारलेला प्रश्न आहे 2016. आलं लक्षात, काय शंका, न टाकी घ्या, एक्झाम्पल घ्या. आता आधी थोडस सांगतो, त्याच्यानंतर एक्झाम्पल घेऊया. बघ, समजा समान व्यासाचे नळ हा शब्द आपल्याला येणार आहे. काय येणार आहे, समान व्यासाचे नळ, म्हणजे एक नळ जेवढा आहे तेवढाच वेळ दुसऱ्याला लागणार, तेवढाच वेळ तिसऱ्याला लागणार. बरोबर, आता बघा, समजा एका नळानं एक टाकी 100 तासात भरते. काय होणार, 100 तासात भरते. तर मी काय केलं, नळाची संख्या 2 केली, काय होईल, किती होणार, 4 केली. बरोबर, ठीक. आता बघा, मागच्या लेक्चर आठवा, कालचं काय, जर का मी नळांची संख्या वाढवत आहे, लागणारा वेळ काय व्हायला लागलाय, म्हणजे कुठलं प्रमाण आलं, म्हणजे मांडाय करणार काय कालच्या सारखं, इथे काय जास्त वेगळं नाही, कालच्या सारखं मांडायचं फक्त आहे. काय सांगितलं, हे उलट सुलट आहे, म्हणजेच काय, वेळ वाढवला तर नळांची संख्या कमी होणार, नळांची संख्या वाढली तर कोणतं प्रमाण आहे, त्याच प्रमाणातलं एक गणित आहे, घ्या. पलीड फक्त सांग, दंगा कमी करा म्हणा, आवाज कमी. नाही, लेक्चर आहे ना, लेक्चर नाही कोणाच, हा या. 4 समान व्यासाच्या नळांनी, 4 समान व्यासांच्या नळांनी एक टाकी 20 तासात भरते. तर त्याच व्यासाच्या 5 नळांनी ती टाकी किती वेळात भरेल. चष्मे चालताना वगैरे होय, पुढे गेलं
वरती होता की मगाशी. उद्या आल्यावर आठवण कर, पुढल्या लेक्चरला आठवण कर, त्याला बाहेर करणार मी. इथं येऊन परत जातो म्हणजे काय? हा घाबरला त्याला सांगतो, कसं घाबरायचं सांगतो त्याला. थांब काय बी होते. ते वनरक्षला बी घरी काय गणित आहे, कुणी सांगितलं वनरक्ष नाही? कुणी सांगितलं तुम्हाला गणित नाही? कुणी सांगितलं वनरक्षला? कुठली पण एक्झाम काढायची, कोणतीही काढायची, गणित सगळ्याच नाही आहे. गणित सगळ्याच नाही आहे. अजिबात असं कुठलाही एक्झाम नाही ज्याला गणित नाही असं नाही. गणित सगळीकडे आहे. स्पर्धा परीक्षांच्या मध्ये गणितला लय महत्व आहे. गणित आणि बुद्धिमत्तेला. नाहीच म्हटला गणित, भ्यालो की मी. असंच झालं म्हणलो. बघा काय लिहिणार बघा. 4 ला 5 ला किती? आता भागणार कशानं? 5 न. एवढं लक्षात पाहिजे. ही जोडी तयार होणार म्हणजे किती? 4 गुणिले 20 भागिले 5 किती येईल? 16. घ्या घ्या लिहून ते पटकन. पुढचं घ्या. सहा नळांनी एक टाकी 15 तासात भरते, तर 5 नळांनी ती टाकी किती वेळात भरणार? किती? यांच्या दोघांचा गुणाकार भागणार कशानं? 6 गुणिले 15 भागिले 5 बरोबर 5 त्रिक 15 साइन त्रिक 18. किती तास लागणार? एक एक्झाम्पल घ्या. हे समजला? समान सोपं आहे, काय अवघड नाही. घ्या. एक नळ एक टाकी 16 मिनिटात भरतो. एक नळ एक टाकी 16 मिनिटात भरतो. दुसरा नळ ती टाकी 12 मिनिटात रिकामी करतो. दुसरा नळ ती टाकी 12 मिनिटात रिकामी करतो. रिकामी करतो. तर दोन्ही नळ एकदम सुरू केल्यास टाकी किती वेळात पूर्ण रिकामी होईल? पूर्ण रिकामी होईल. आधी गणित समजून घ्या, थोडस ट्रिकी आहे. आपण याच्याबद्दल सगळं जे माहिती आहे ते सगळं शिकलोय, मागल्या लेक्चरला सगळं शिकलोय, फक्त ते वापरायचं आहे. बरोबर आहे. पहिल्यांदा आपल्याला काय ते शिल्लक भाग टाकीचा असणार आहे, किंवा जो भरलेला भाग आहे तो रिकामा करायचा आहे. टाकी किती भरल्या? 1/4. तीच टाकी रिकामी करणार का सगळी टाकी रिकामी करतील दोघ जण मिळून? टाकी जेवढी भरली तेवढीच रिकामी करणार. बरोबर आहे. रिकामी कोण करणार? त्यानं फक्त 1/4 ला भागायचं. रिकामी कोण करायलाय? दोघ जण मिळून करतायत. याचा अर्थ दोघांची बेरीज केली पाहिजे किंवा वजाबाकी केली पाहिजे. जे काय असेल ते केलं पाहिजे. बरोबर आहे. मग ते आधी करून घेऊया. म्हणजे काय बघा, ए किती सांगितलंय? 16. बी किती सांगितलंय? 12. बी वजा आहे. बरोबर आहे. म्हणजे हे किती येईल? 1/16 1/12. म्हणजे 1/16 वजा 1/12. किंवा हे उलट केलं तरी चालतंय. टाकी रिकामीच होणार, वजा आलं की लक्षात येईल. किती छेद करूया? 48. 16 त्रिक 48 16 12 चौक 48. उत्तर किती येईल? 1/48. आणि काय राहील चिन्ह? वजा. वजा म्हणजे काय? दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर टाकी काय होणार? रिकामी होणार. आता रिकामी करायची टाकी, कोणती टाकी रिकामी करायची आहे? टाकीचा किती भाग रिकामा करायचा आहे? टाकीचे 4 भाग आहेत, त्यातला एकच भाग भरलाय, तेवढाच रिकामा करायचा आहे. मग संपूर्ण टाकी भरण्यासाठी जर का 48 तास लागत असतील किंवा 48 मिनिटं लागत असतील, तर 48 4 भाग करणार 12. मग त्याला किती वेळ लागणार? एक भाग. म्हणजे हे 4 भाग आहेत, एवढीच टाकी भरली आहे. हे सगळं सगळं रिकामा करायला 48 तास लागणार दोघांना. 48 बरोबर आहे. ह्याला किती लागणार? 12. ह्याला 12 ह्याला 12.
किंवा हे नाही समजलं आपण शिकलोय जो काय टाकीचा भाग आहे किती भाग आहे बरोबर हा रिकामा कोण करतोय ते ना भागा कोण रिकामा करायलाय हा रिकामा करतोय 1/48 म्हणजेच 1/4 गुणिले 48 किती येईल 12 मिनिटं किंवा 12 तास काय वेगळं होतं फक्त काय कन्सेप्ट काय बघा एक टाकी दिली आहे तुम्हाला समोर ती टाकी एवढीच भरली म्हणून सांगितले टाकीचा भाग काहीतरी भरलाय म्हणून सांगितले आणि तो भाग रिकामा होणार म्हणून सांगितले पूर्ण टाकी रिकामी होणार म्हणून सांगितलेलं नाही त्याच्यामुळे एवढाच भाग रिकामा करण्यासाठी मला 12 मिनिटं लागतील सेम अनेक गणित देतो म्हणजे परत लक्षात येईल या हे एक्झाम्पल मध्ये दिले की टाकीचा किती भाग तुम्हाला भरलेला आहे आपण एक मागे शिकलो बघा शिल्लक काम भागिले करणार जो करणार आहे त्यानं भागतोय आता ते शिल्लक वगैरे काय नाही आहे तेच रिकामा करतोय टाकीचा किती भाग रिकामा करायचा आहे त्यानं भागायचं म्हणजे बघा समजा आपण मी आणि उलट सांगतो सगळीच्या सगळी टाकी रिकामी करायची म्हणजे किती भाग टाकी रिकामी करायचा अखंड एकच भाग भागणार कशानं 1/48 म्हणजेच उत्तर 48 उलट करणं म्हणजेच हे करणं आहे दुसरं आणि काय सेम आहे या व्यवस्थित विचार करून सोडवायचं या एक नळ एक टाकी 20 मिनिटात भरतो ए भरतोय 20 मिनिटात एवढंच लिहा ए भरतो 20 मिनिटात बी रिकामा करतो 15 मिनिटात ए 20 बी 15 फक्त 15 काय येणार वजा म्हणजे वजा राहणार बरोबर पुढं जर टाकी आधीच 2/3 भरलेली आहे टाकी किती भरलेली आहे 2/3 भरलेली आहे तर 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 दोन्ही नळ एकत्र सुरू केल्यास टाकी किती वेळात रिकामी होईल टाकी किती वेळात रिकामी होईल चाळीस सगळ्यांचं 40 आलं आणि मला आनंद झाला तुम्हाला 40 आलं म्हणजे मला आनंद झाला व्हायला पाहिजे का नको ऑब्विस आहे आनंद होणार तुम्हाला आलं म्हणजे काय चला सांगा किती सांगितले ए 20 बी 15 1/20 वजा 1/15 किती आलं उत्तर 60 करणार वजा 160 आलं काय बरोबर म्हणजेच 160 कशाला भागणार 2/3 गुणिले 60 ओके झाले सेम एक्झाम्पल होतं जरा फिरवून विचारू घ्या आता फक्त वरचं एकच वाक्य बदलायचं वाक्य मी एक्झाम्पल सांगतो परत घ्या ए ए किती सांगितलं आता हा ए 20 मिनिटात रिकामी करतो भरलेली टाकी रिकामी बी 15 मिनिटात भरतो बी 15 मिनिटात भरतो ओके टाकीचा 2/3 भाग भरलेला आहे टाकीचा किती भाग भरलेला आहे 2/3 भाग भरलेला आहे तर उरलेली टाकी किती वेळात भरेल तर उरलेली टाकी किती वेळात भरेल मस्तपैकी विचार करा आणि मग आन्सर सांगा गडबड करू नका Peace.
20. 60 नाही तर 20 असं कसं असेल? एकच उत्तर आहे ना. बघा सगळं हे तेच, फक्त ह्याला आता वजा येईल, म्हणजे 1/15 वजा 1/20 केलं तर उत्तर तुम्हाला मिळणार 1/60. दोघांचं एकत्र काम काढून घेतलं एका दिवसाचं किंवा एका तासाचं. आता टाकी भरली आहे किती? बघा काम कशावरती करायचं आहे ते डिपेंड आहे. म्हणजे समजा हीच टाकी मगाच्या एक्झाम्पल मध्ये कशी होती, एवढी भरलेली होती बरोबर. भरलेली टाकी रिकामी करायची म्हणून आपण 2/3 ला भागलं. आता टाकी भरणार आहे, कुठला भाग भरणार आहे? का हा भरलेलाच भाग भरू? वरचा रिकामा भाग भरणार ना. रिकामा भाग किती आहे? म्हणजे ज्या गोष्टीवरती तुम्ही क्रिया करताय त्याला भागलं पाहिजे. रिकाम्या भागाला किंवा जे पण तुम्ही बाहेर काढताय त्याला भागलं पाहिजे. 1/3 भागिले 1/, म्हणजेच 1/3 गुणिले. समजलं? फक्त काय 1/3 का 2/3 म्हणून तुम्हाला पहिला ह्या गणित दिलं, दुसऱ्यांदा हे गणित दिलं की त्याच्यातलं मग कन्फ्युजनच क्लिअर होते. ओके चला पुढं. दुसरं ए घ्या 10 भरतो, बी घ्या 15 भरतो. ए 10 प्लस बी 15 प्लस. बरोबर आहे. हा बी 2 तास चालू ठेवला, बी 2 तास चालू ठेवला, बी 2 तास चालू ठेवला वो बंद केला, वो बंद केला. तर उरलेली टाकी एक किती वेळात भरेल? एक किती वेळात भरेल? तुम्ही दोन्ही पद्धतीने काढू शकताय आन्सर, आणि मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला काढून दाखवतो. पण ते आपण ज्या दोन कन्सेप्ट शिकलाय त्या दोन्हीनुसार काढता येते. पहिल्यांदा काय काढणार? बी न टाकीचा किती भाग भरला हे काढणार, मग शिल्लक भाग काढणार, आणि शिल्लक भागाला कोणा कशाने भागणार? जो कोण पाणी भरतोय त्यानं भागणार. किती? बरोबर. बघा हा 2 तास चाललाय बरोबर काय? हा 2 तास चाललाय म्हणजे काय घेणार मी? बघ 2/15 हिनं भाग भरला 2/15. शिल्लक किती असणार? 13/15. आणि शिल्लक काम जो कोण करतोय, कोण करायला आता? ए करायलाय, त्यानं भागणार बरोबर आहे. वरती गेलं 13/15 गुणिले 10. 5 त्रिक 15, 5 दोन्ही 10, 13 दोन्ही 26/3 म्हणजेच किती येईल? 8 त्रिक 24.2/3 तास. एवढं उत्तर यायला पाहिजे. काय पण करू देत. हे पहिल्या पद्धतीने झालं. मी पहिली पद्धत शॉर्ट करतो, इकडे ठेवतो कोपऱ्यात. ओके आता दुसरी बघूया. दुसरी म्हणजे कशी? आपण कोणत्या फॉर्मॅटमध्ये बघितलेलं? 1/a अधिक 1/b, सॉरी बी बरोबर 1. टाकी भरायला लागल्या ना आता, तर तसं लिहिणार. पहिल्यांदा बघा ए किती आहे? 10, बी किती आहे? 15. ए किती वेळ चाललाय तुम्हाला हेच काढायचं आहे ना. इथे काय लिहिणार? एक्स. ए किती वेळ चाललाय, सॉरी बी किती वेळ चाललाय बरोबर किती लिहिणार? काय एक लिहिला? टाकी भरतोय म्हणून एक लिहिला बरोबर. आता हे दोन पलीकडे घ्या, म्हणजे x/10 बरोबर काय येईल? 1 - 2/15 काय येईल? 15 × 15 2 गेले 13/15. x/10 10 पलीकडे घेतलं, x बरोबर 13/15 गुणिले 10. तेच करतोय. उत्तरांना 8.2/3. दोन्हीकडे पण क्रिया तेच आहेत, फक्त समजून घ्यायच्या पद्धती वेगवेगळे, बाकी काय नाही. हे पण तेच आहे, हे पण तेच आहे. बघा अंक पण समानच दिसतात, पण काय सांगताना मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला सांगितले.
आणि घेऊया ए घ्या 15 सॉरी ए घ्या 18 बी घ्या 15 ए 18 बी 15 बी 3 तास चालू आहे नंतर बंद केला बी 3 तास चालू आहे नंतर बंद केला उरलेली टाकी ए भरणार आहे तर ए टाकी किती वेळात भरेल किती 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 ओके हो गया का सोडवालाय लवकर सोडव लवकर सोडव फास्ट चालू पाहिजे हा 3 तास भरलाय म्हणजे किती भरणार 3/15 शिल्लक किती असणार 12/15 बरोबर आहे आता ह्यालाच भागणार कशानं 1/18 आता बघा जे असं भागतोय जे तुमचं प्रॅक्टिस चांगलं होतंय ना ते तुम्हाला क्लिअर करते शिल्लक जो आहे त्याला गुणायचा डायरेक्ट 18 म्हणजे तुम्ही ही स्टेप डायरेक्ट ही स्टेप बरोबर काय किती येणार 5 6 12 संग 72 छेद 5 म्हणजे किती 14/5 2/5 ते तुमचा आन्सर असेल घ्या ए घ्या 20 बी घ्या 24 बी ए 20 बी 24 दोन्ही नळ एकदम सुरू केले दोन्ही नळ एकदम सुरू केले परंतु टाकी भरण्याच्या 2 तास आधी टाकी भरण्याच्या 2 तास अगोदर बी हा नळ बंद केला टाकी भरायच्या किती वेळ अगोदर 2 तास अगोदर कोणता नळ बंद करणार आहे बी हा नळ बंद करणार आहे तर संपूर्ण टाकी किती वेळात भरेल तर संपूर्ण टाकी किती वेळात भरेल कोणत्या पद्धतीचं गणित आहे पहिल्या दुसऱ्या कुठल्या पद्धतीने सोडवा पाहिजे दुसऱ्या सिंपल आहे दुसऱ्या कोणता नळ जो चालू राहिलाय तो कंटिन्यू राहणार कोणाचं एक्स मानायचं बघा काल या प्रकारचं गणित आपण सोडून घेतलंय मागच्या लेक्चरला ट्राय करा अशा प्रकारच्या गणितामध्ये टाइम लाईन काढा मी अशी लाईन काढलेली काल अशी आठवते का नाही ते काढा म्हणजे तुम्हाला क्लिअर कळेल बघा समजा टाकी भरायसाठी एवढा वेळ लागतोय 2 नळ आहेत ए हा नळ एक आहे आणि बी एक नळ आहे ए कंटिन्यू केलाय का नाही इथपर्यंत एला बंदच करायला नाही बंद कोणाला केलाय बी ला किती तास अगोदर म्हणजे हे किती आहे इथपर्यंत कोण चाललाय बी म्हणजे हे तुम्हाला माहिती आहे का किती वेळ आहे हेच माहित नाही तेच काढायचं आहे हे किती येणार लक्षात येते काय हे एक्स आलं ए किती येईल सगळा हे एक्स आणि हे फक्त एवढं समजून घ्या ए किती वेळ चालणार आणि बी किती वेळ चालणार बघा ए किती वेळ चालला एक्स अधिक 2 छेद किती येणार एचं टायमिंग 20 अधिक बी किती वेळ चाललाय एक्स छेद किती टायमिंग बरोबर किती येईल 1 हे सोडवायचं बघा छेद किती करूया 120 करूया बरोबर आहे 20 सख म्हणजे 6 न गुणा 6x अधिक 12 छेद 120 आता एकदम लिहितो अधिक 24 सख 24 पंचे 5x बरोबर किती उत्तर येईल 1 हे 120 पलीकडे घ्या 6 आणि 5 किती होईल 11x अधिक 12 बरोबर 120 12 पलीकडे वजा करा 108 राहील इकडे किती राहील 11x x बरोबर 108 भागिले किती 11 x बरोबर 11 99 राणा किती बरोबर
आता हे टायमिंग म्हणजे कोणतं टायमिंग आलं तुमचं, इथनं इथपर्यंत, बरोबर. आता संपूर्ण टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे काय, हे मिळालं. ह्याच्यामध्ये काय मिळायचं, फक्त पुढचं टायमिंग 2, म्हणजे काय उत्तर येईल, 11.9 समजते काय. फक्त काय, हे टायमिंग तुम्हाला काढायचं होतं. बघा, तुम्ही सगळं टायमिंग पण एक्स म्हणू शकताय, सगळं टायमिंग पण तुम्ही एक्स म्हणू शकताय. म्हणजे कसं बघा, हे उत्तर फक्त इथे लिहितो, 11.9 हे कशाचं टायमिंग आलं एवढं. सॉरी, आता हे सगळ्याच आलं. समजा मी काय केलं, ही टाइमलाईन अशी काढली आणि सगळं एक्स मानलं, तर ह्याचं काय येईल, x-2. म्हणजे एच्या वरती मी काय लिहिला, संपूर्ण वेळ जर का मी टाकी भरण्यासाठी लागणारा एक्स मानला, तर बीचा टायमिंग काय येईल, तो 2 तास अगोदर बंद झाला, x-2 येईल. मग त्याच्यावरती त्याचं लिहिलं, याचं 20 अधिक x-2चं किती येणार, 24, बरोबर 1. आता याचं छेद समान करून घ्या, 6x अधिक ह्याचं 5 येणार, 5x - 10 भागिले किती, 120, बरोबर 1. हे पलीकडे घ्या, 6 आणि 5 11x - 10 बरोबर 120. हे 10 पलीकडे गेलं, 11x बरोबर 130 आणि x बरोबर 130 भागिले 11, 11चा वर्ग 121. परत किती राहिले, 9. छेद, दोन्ही उत्तर बघा, दोन्ही उत्तर बदलणार नाही. तुम्ही नेमकं काय मानताय, कोणतं एक्स मानताय आणि कसं इक्वेशन तयार करताय, त्याच्यावरती तुमचं बरोबर उत्तर येणार किंवा चुकीचं उत्तर येणार हे ठरणार. तुम्हाला काय गरजेचं आहे, तुम्ही काय पण माना, हे एक्स माना किंवा हे एक्स माना, पण ज्याच्या जो जेवढा वेळ चाललाय त्याच्या डोक्यावरती फक्त तेवढं लिहा. लक्षात आलं काय, दोन्ही पद्धतीने आन्सर लिहून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. आणि ही डायग्राम काढा रे, डायग्राम काढा, जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत डायग्राम काढा. कळते काय, कोण आधी बंद केलाय, कोण नंतर बंद केलाय, हे लक्षात असू दे. सेम एक्झाम्पल अनेक देणार आहे, आधी हे लिहून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. ए घ्या 15, बी घ्या 20. ए घ्या 15, बी घ्या 20. ए 15, बी 20. आणि 5 तास अगोदर, म्हणजे टाकी भरण्याच्या 5 तास अगोदर बी बंद केलाय, बी बंद केलं, तर तर संपूर्ण टाकी किती वेळात भरेल. तुम्ही कोणतेही एक्स मानू शकताय, दोन्ही पण पद्धतीने मी तुम्हाला सांगितले, पण बेटर आहे तुम्ही या पद्धतीने एक्स माना. डायरेक्ट तुम्हाला एक्सची किंमत मिळेल, प्रति मिळवा हे करायची काही गरज लागणार नाही, डायरेक्ट एक्स माना. ए घ्या, ए सांगितलंय 15, बी घ्या 20 आणि सांगितलंय बी टाकी भरायच्या 5 तास अगोदर बंद केला, टाकी भरायच्या 5 तास अगोदर बंद केला, तर संपूर्ण टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल. आणि हा 5 तास अगोदर बघ, देईल नाही, बस बरोबर.
एवढं झालं ना? पुढे चुकलं. सॉरी अधिक बरोबर आहे. 15 चौक 60. काय केलं पहिल्यांदा छेद समान केला, किती आला x छेद 15. याला किती गुणलं 4 न गुणलं 15 चौक 60. याला पण किती गुणणार 3 न. 3 आलं इथं आलं 4 आणि 3 7 वजा किती येणार 15. पलीकडे 15 ऍड झालं किती आलं 75. तुमचं कुठं चुकलं? पुढे चेंज कुठे झाला? क्या पद्धतीने काढू काढू उत्तर बदलता नसता का म्हणजे किती देईल x बरोबर 75 छेद 7 म्हणजे 10.5/7 उत्तर आलं इथं. बघा इकडे किती तुम्ही सगळं मांडलं किती हे मांडलं x तरी किती येईल x अधिक 5 म्हणजे x अधिक 5 छेद 15 अधिक x छेद किती येणार 20 बरोबर किती दिले बरोबर 4 येणार 4x अधिक 20 अधिक 3x छेद किती होईल बरोबर 1 बरोबर आहे का 60 पलीकडे गेलं तर राहिलं किती हे 60 इकडे 7x अधिक 40 सॉरी 20 7x बरोबर 40 छेद 7x बरोबर हे 60 तिकडे गेलं हे 20 वजा झालं राहिलं 40 x बरोबर किती येईल 40 छेद 7 म्हणजे किती येईल 6 पूर्णांक सॉरी 6 पूर्णांक नाही 5.5 छेद 7 ह्याच्यामध्ये 5 मिळवलं 10.5 छेद 7 बरोबर आहे का तुमचं कुठं चुकलं आन्सर तेच दिले 10.5 छेद 7. ओके लक्षात आले त्या प्रकारची गणित अजून काय वेगळ्या प्रकारची गणित असलं आपण टेस्ट मध्ये आणि कव्हर करतो. ओके लेक्चर आवडला असेल लाईक करा शेअर करा मित्रांना पाठवा. ओके